तर मुंबईकरांसाठी आता सुवर्ण अध्यायाची सुरुवात झाली आहे। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि नवनाथ बन यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबई महापालिकेत नव्यानं आज नगरसेवक यायला सुरुवात झालेली आहे आणि आज महापौर पदाच्या खुर्चीवर भाजपच्या महापौर विराजमान होत आहेत। मात्र याच महापालिकेमध्ये तरुण नगरसेवकांची संख्याही कमी नाही आहे। आपल्यासोबत असेच तरुण नगरसेवक आहेत नवनाथ बन। खरं तर भाजप माध्यम प्रमुख म्हणून एकीकडे जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे नगरसेवक पदाची जबाबदारी तुम्हाला मिळालेली आहे। आज पालिकेत येत आहे। आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस तर आहेच, मुंबईकरांसाठी सुद्धा महत्त्वाचा दिवस आहे। आजचा दिवस हा मुंबईच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल। हा मुंबईकरांसाठी सुवर्ण अध्याय लिहिण्याची सुरुवात झालेली आहे। कालपर्यंत काही लोक म्हणत होते की हा काळा दिवस आहे, काळा दिवस आहे। हा काळा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये आहे आणि बुरे दिन त्यांचे सुरू झालेत, मुंबईकरांचे अच्छे दिन सुरू झालेत। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होताना आपण बघितला आहे। आता त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांच्याच व्हिजनखाली मुंबईचा विकास निश्चितपणे होईल। आज आपण बघतो की सगळीकडे भगवं वातावरण आहे। काही लोकांनी औरंगजेबाचा हिरवा फडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु त्या हिरव्याला गाडून, औरंगजेबाच्या अजेंड्याला गाडून छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, प्रभू रामचंद्रांचा भगवा आज मुंबई महापालिकेवर फडकतोय। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर आज मुंबईमध्ये बसतोय। मात्र आजच्या निवडणुकीमध्ये आपला देखील उमेदवार द्यायचा का यावरचं बरंचसं विचारमंथन ठाकरेंच्या पक्षात झालं। अखेरीस आम्हाला अपशकुन करायचा नाहीये कारण मराठी महापौर बसतोय असं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे। हा अपशकुन हा शब्द त्यांच्याकडनं वापरण्यात आला आहे, यावर काय प्रतिक्रिया? आणि सगळ्यात महत्त्वाचं की बांगलादेशी हटाव ही टॅगलाईन भाजपनं घेतलेली आहे। अपशकुन आमच्यासाठी नव्हता तर अपशकुन त्यांच्यासाठी ठरला असता, कारण त्यांना माहीत होतं जर मुंबईमध्ये महापौर पदाचा उमेदवार दिला असता तर त्यांचे साथीदार हे त्यांना सोडून भारतीय जनता पार्टी महायुतीसोबत उभे राहिले असते। त्यामुळं अपशकुन आमच्यासाठी नव्हता, अपशकुन त्यांच्यासाठी होता। मी तुम्हाला अजूनही सांगतो की मुंबई महापालिकेमध्ये उबाटा गट एकटा असेल, उबाटा गटाचे सगळे साथीदार सोडून महायुतीसोबत येतील, कारण अनेकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम यांनी केलं आहे आणि यांना धडा शिकवण्याचं काम मुंबईकरांनी केलं आहे। आता उरलेला धडा यांचे साथीदार यांना शिकवतील। तुमचा वारंवार अंगुली निर्देश हा मनसेकडे असतो। मनसेच्या बाबतीत इतिहासात जे घडलं होतं याच महापालिकेत मनसे त्याचा रिव्हेंज घेण्याच्या किंवा त्याची परतफेड करण्याच्या प्रयत्नात असेल किंवा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुम्हाला शंका आहे याच्याबद्दल? मनसे निश्चितपणे याची परतफेड करेल। मनसेचे 7 नगरसेवक कोणी फोडले होते? यांनीच फोडले होते। यांनी मनसेला पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम, केसांनी गळा काढण्याचं काम महापालिकेच्या निवडणुकीला होते। राज ठाकरे एकटे होते तेव्हा 7 होते, यांच्यासोबत आल्यावर 6 आले। याचा अर्थ उबाटा गटाने मनसेला मदत केली नाही, त्यामुळे याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल। कॅमेरामन प्रकाश मनश्री पाठक, झी 24 तास।